ओम नमः सिद्धेभ्यः जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयिरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेणनिर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। आपण बृहद्रव्य संग्रह या ग्रंथाचा स्वाध्याय करीत असताना विविध नयांच्या स्वरूपाचा विचार करीत आहोत आणि या नयांचं स्वरूप जाणून घेत असताना आपल्याला त्यांचे शब्द आणि त्यांना देण्यात आलेली नावं आणि त्या नावांसोबत आपण विशिष्ट क्रमांक त्यांना दिले आणि स्थूल अशा व्यवहार नयाच्या 4 प्रकारांना सुरुवात करून आपण पुन्हा निश्चय नयाच्या 4 प्रकारांपर्यंत गेलो आणि उपचरित असद्भूत व्यवहार नयाला 8व्या क्रमांकाचा नय असे सांगून आपण परमशुद्ध निश्चय नयाला प्रथम क्रमांकाचा नय अशा प्रकारे आपण त्यांना क्रमांक दिलेले आहेत। आज आपण याच गोष्टीला थोडंसं पुढे पाहत असताना काही उदाहरणं माझ्याजवळ आहेत, तर ती उदाहरणे पाहून आपण पुढच्या चर्चेला सुरुवात करूया। मी आपल्याला एक वाक्य सांगतो। काल आपण काही उदाहरणं पाहिली होती, आज आपण त्याच क्रमामध्ये पुढे जाऊया आणि आपण आपल्या मनाशी विचार करून कोणत्या क्रमांकाचा नय आहे तो ओळखण्याचा प्रयत्न करावा। चला, पहिलं आहे जड। थोडंसं काही गोष्टी आपल्याला नवीन माहिती होणार आहेत या उदाहरणांच्या द्वारे। पहिलं उदाहरण आहे जड पुद्गल कर्म जीवाला संसारात भटकवतात। जड पुद्गल कर्म जीवाला संसारात भटकवतात, हे कोणत्या नयाचं कथन आहे? उत्तर आलेलं आहे पहा, 8व्या क्रमांकाचं नय आहे। 8व्या क्रमांकाचा सगळ्यात स्थूल नय, सगळ्यात बाहेरचा। तर मी म्हटलंच होतं की आपल्याला काही नवीन माहिती मिळणार आहे, तर निश्चितच हा 8व्या क्रमांकाचा नय नाही आहे। काय? मी म्हणतोय तेच ऐकताय ना, 8व्या क्रमांकाचा नय नाहीये हा। मग कोणत्या क्रमांकाचा आहे? तर हा 7व्या क्रमांकाचा नय आहे। 7व्या। का 7व्या क्रमांकाचा नय? कारण 8 पुद्गल जड कर्म जीवाला संसारात भटकवतात। मग येथे जीव आणि कुणाचा संबंध सांगितला जातो आहे? पुद्गल कर्मांचा। आणि पुद्गल कर्म म्हणजे काय? तर पुद्गल कर्म म्हणजे जीवाचं कार्मण शरीर। हे जे शरीर दिसतं आहे हे औदारिक शरीर आहे, पण यासोबतच याच शरीरामध्ये 8 कर्मांनी बनलेलं, 8 कर्मांनी बद्ध असं कार्माण शरीर आहे। ऐका, शब्द काय आहे? कार्माण शरीर। आणि ते कार्मण शरीर, ते 8 कर्म जीवाला काय करतात? भटकवतात। मग ते 8 कर्म शरीराच्या बाहेर आहेत की शरीरामध्येच आहेत? शरीर रूप आहेत। अश्विनीजी, कळतं का? तुम्ही 8 नंबरचा नय सांगितला होता, तर ते 8 कर्म जे आहेत ते 8 कर्म शरीराचाच एक भाग आहेत। म्हणजे हे औदारिक शरीर, त्याचप्रमाणे एक कार्मण शरीर। मग ते कार्मण शरीर आणि जीव यांचा संबंध सांगितलेला असल्यामुळे हा नय 7व्या क्रमांकाचा अनुपचरित असद्भूत व्यवहार नय होईल। एकूण शरीराचे किती प्रकार असतात?
शरीर एकूण 5 प्रकारचं असतं. शरीराचे एकूण 5 प्रकार असतात. काही लोकांना नवीन असतील, स्वाध्यायी लोकांना माहिती आहेत. हे जे तुम्हाला दिसतं आहे हे औदारिक शरीर, तुमचं माझं जे शरीर आहे ते औदारिक शरीर आहे. त्याचबरोबर जे देवांना असतं आणि नारकी लोकांना असतं, सप्तधातूंनी रहित, हाड मांस मज्जा यांनी रहित, असं सप्तधातूंनी रहित असं जे शरीर असतं की जे लहान मोठं विविध आकार प्राप्त करू शकतं, तर त्या शरीराला वैक्रियक शरीर म्हणतात. त्या शरीराला वैक्रियक शरीर म्हणतात. तुम्हाला मला वैक्रियक शरीर नाहीये, तुम्हाला मला औदारिक शरीर आहे. स्वर्गातल्या देवांना आणि नरकातल्या नारकींना वैक्रियक शरीर आहे. ठीक आहे. आता आणखी एक शरीर असतं, ते असतं आहारक शरीर. ते असतं आहारक शरीर. आता आहारक शरीर कशाला म्हणतात, तर जे वृद्धिधारी मुनिराज असतात, सगळे मुनिराज नाही बरं, ज्यांना विशिष्ट वृद्धी प्राप्त झालेली असते, असे जे महान तपस्वी भावलिंगी संत नग्न दिगंबर महाराज असतात, अशा महाराजांना तपश्चर्या करीत असताना जर एखाद्या प्रकारची शंका निर्माण झाली, एखाद्या मनामध्ये त्यांचा संशय उत्पन्न झाला, तर त्या शंकेच्या समाधानासाठी त्यांच्या मस्तकामधून एक पुतळा बाहेर पडतो, एक विशिष्ट शरीर बाहेर पडतं, एक हात प्रमाण आणि स्वच्छ सफेद रंगाचा आणि सप्तधातूंनी रहित अशा प्रकारचा एक पुतळा बाहेर पडतो आणि तो केवली भगवान जेथे असतील किंवा श्रुत केवली जेथे विद्यमान असतील तेथे जाऊन त्यांच्या पादमूलाला स्पर्श करून पुन्हा परत येतो आणि त्यांच्या निकट गेल्यामुळे आपोआपच त्यांच्या शंकेचं समाधान होतं. अशा प्रकारचं जे विशिष्ट शरीर काही काळापुरतं मुनिराजांच्या शरीरामधून बाहेर पडतं आणि पुन्हा येऊन शरीरामध्ये मिळतं, त्या शरीराला आहारक शरीर असे म्हणतात. याचा पुन्हा विस्ताराने पुन्हा 2-4 दिवसांनी चर्चा येणार आहे. पुढच्या गाथांमध्ये याची चर्चा येणार आहे. आता केवळ आपल्या माहितीसाठी सांगतो आहे स्थूल रूपाने. मुनिराजांना विशिष्ट वृद्धी प्राप्त झालेली असताना त्यांच्या मस्तकामधून विशिष्ट शंकेचं समाधान करण्यासाठी केवली आणि श्रुतकेवलींच्या दर्शनाला जाण्यासाठी एक विशिष्ट असा सफेद रंगाचा एक हात प्रमाण 7 धातूंनी रहित असा एक विशिष्ट पुतळा बाहेर पडतो, त्यालाच आहारक शरीर असे म्हणतात. शास्त्रामध्ये या आहारक शरीराला बाहेर पडण्याचं आणखी एक कारण सांगितलेलं आहे, ते म्हणजे मुनिराजांना जर तीर्थक्षेत्राचं वंदन करण्याचा भाव आला, तीर्थक्षेत्री जाण्याचा भाव आला, तर ते काय तुमच्या माझ्यासारखे वाहनाने प्रवास करीत नाहीत. मनात आलं तर 2-3 दिवसात तेथे पोचले असं होत नाही, तर ते पायी विहार करतात आणि त्यामुळे तीर्थक्षेत्री जाण्याचा त्यांचा विकल्प कदाचित खूप काळाने पूर्ण होऊ शकतो. कदाचित आयुर्मान वगैरे कमी असेल तर होणारही नाही, कारण शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पुढे जायचं असतं, कदाचित 1000 किलोमीटरचा सुद्धा. मग त्यावेळेला त्यांच्या त्या विशिष्ट पुण्याच्या उदयाने आणि त्यांना तीर्थक्षेत्री जाण्याचा भाव निर्माण झाला असता त्यांच्या अशा प्रकारे मस्तकातून तो आहारक शरीर रूपी पुतळा बाहेर पडून तीर्थक्षेत्राचं वंदन करून परत येतो. याच वृद्धीला किंवा याच शरीराला आहारक शरीर असे म्हणतात. एकूण 3 शरीर सांगितले. तुमचं माझं आहे ते औदारिक शरीर, देवांचं आणि नारकींचं असतं ते वैक्रियक शरीर, मुनिराजांना त्यांच्या औदारिक देहासोबत काही काळापुरतं अंतर्मुहूर्तापुरतं असं जे एक विशिष्ट शरीर तयार होतं त्याला आहारक शरीर असे म्हणतात. ही 3 शरीरं झाली. आता 2 शरीरं बाकी आहेत, ती म्हणजे तैजस शरीर आणि कार्मण शरीर. तैजस तवरती 2 मात्रे, तैजस शरीर आणि कार्माण शरीर. कार्माण पण म्हणतात, कार्मण असं पण म्हणतात. तर हे तैजस आणि कार्मण शरीर काय असतं, तर हे तैजस आणि कार्मण शरीर सर्व संसारी जीवांना असतच असतं. काय सांगितलं, सर्व संसारी जीवांना तैजस आणि कार्मण शरीर असतच असतं, नियमाने असतं. मग तैजस शरीराचं काम काय आहे, नावच सांगतं. जे कोणतं औदारिक शरीर आहे, जे कोणतं वैक्रियक शरीर आहे, त्या शरीराला तेज उत्पन्न करणं.
त्या शरीरामध्ये तेज उत्पन्न करणं, कांती उत्पन्न करणं, ज्याला आपण स्मार्टनेस म्हणतो, स्मार्ट आहे, रंगरूप म्हणत नाही आपण, स्मार्ट आहे, तर जी कांती उत्पन्न होते शरीरामध्ये, तो अजून ती डेड बॉडी नाही आहे, तर तो अजून जीवरूप आहे, जीव आहे त्या शरीरामध्ये, ते शरीर जिवंत आहे असं म्हणणे रूप जो व्यवहार होतो त्याच्यामध्ये कारण ते तेजस शरीर असतं. मरण झाल्यानंतर ते तेजस शरीर निघून जातं आणि मग ते शरीर सुकण्यासाठी किंवा विशिष्ट प्रकारे तेजाने रहित बनतं. तर अशा प्रकारे मूळ शरीरामध्ये आहारक किंवा वैक्रियक शरीरामध्ये तेज उत्पन्न करणारं, कांती उत्पन्न करणारं असं एक स्वतंत्र शरीर आहे. त्या शरीराला तेजस शरीर असे म्हणतात. आणि कर्मण शरीर, आता आपण त्याची चर्चा करतोच आहोत. प्रत्येक संसारी जीव 8 प्रकारच्या कर्मांचा बंध करतो. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, आयु, अंतराय, नाम आणि गोत्र, वेदनीय. तर अशा 8 कर्मांचा जो बंध करतो, ते कर्म येऊन कुठे बांधले जातात? ओहो, ऐका, खूप छान चर्चा आहे. ते आत्म्याला बांधले जातात असं म्हटलं जातं. वास्तवामध्ये ते 8 कर्म तर एकमेकांनाच बांधतात, ते एकमेकांनाच चिकटतात. लक्षात आलं का? कारण कर्माण परमाणू आहेत, पुद्गल परमाणू आहेत, ते अमूर्तिक आहे, ते मूर्तिक आहेत आणि हा आत्मा अमूर्तिक आहे. मग ते मूर्तिक परमाणू, स्पर्श रस गंध वर्ण वाले कर्माचे परमाणू अमूर्तिक आत्म्याला कसे बांधणार? बांधले जातात, हा व्यवहार आहे. एका ठिकाणी राहतात, हा व्यवहार आहे. पण कर्म बांधतात, कर्म बांधतात, कर्म बांधतात. कर्म कुणाला बांधतात? नवीन आलेले कर्म जुन्या असलेल्या कर्माच्या गठ्ठ्याला चिकटतात, म्हणजे त्यांनाच बांधतात. कळालं का? किती छान आहे. आणि मग जीव कर्म बांधतो असं का म्हटलं जातं? कारण जीव ज्या क्षेत्रात राहतो, आकाशाच्या जेवढ्या स्पेसमध्ये राहतो, त्याच स्पेसमध्ये ते कर्म परमाणू येऊन राहतात. या अपेक्षेने त्या कर्मांनी जीवाला बांधलं किंवा जीवाने कर्मांना बांधलं, अशा प्रकारचा उपचार केला जातो, अशा प्रकारचा व्यवहार केला जातो. हे हळूहळू खूप स्पष्ट होणार आहे. ही चर्चा आज पहिल्यांदा आली, अशी वारंवार पुढच्या गाथांमध्ये येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा ऐकणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं की हळूहळू हा विषय पूर्ण पक्का होत जातो. जिनवाणीची ही महिमा आहे की पहिल्यांदा जरी आपल्याला पूर्णरित्या सगळं स्पष्ट कळालं नाही, तरी हळूहळू आपल्या ज्ञानामध्ये निर्मलता येत जाते आणि त्या निर्मलतेमुळे आपल्याला तो विषय आणखी स्पष्ट होत जातो, अधिक पक्का, दृढ होत जातो. फक्त थोडासा धीर धरला पाहिजे. तर हे कर्मण शरीर म्हणजे 8 कर्मांनी युक्त असणारं, जीवाच्याच प्रदेशांमध्ये राहणारं असं एक शरीर आहे. तर अशी एकूण 5 शरीरं आहेत. तुम्हाला किती शरीरं आहेत हो? म्हणजे तुमच्या जीवासोबत किती शरीरं आहेत? तर जे आहे 7 धातूंनी सहित ते औदारिक शरीर तर आहे. 3 बरोबर आहे. सगळ्यांनी छान उत्तर दिलं. 3 आहेत. तर औदारिक शरीर जे तुम्हाला दिसतं आहे आणि या शरीरामध्ये उत्पन्न जी कांती उत्पन्न होते त्यासाठी कारणरूप असणारं तेजस शरीर दुसरं, आणि 8 कर्म पण बांधलेली आहेत, तर ते कर्मण शरीर. अशा प्रकारे 3 शरीर आपल्याजवळ आहेत. आहारक शरीर नाही आहे. का नाही आहे? कारण आपण मुनी नाही आहोत आणि मुनींना सुद्धा ते सदाकाळ असत नाही, कधीतरी असतं. त्यामुळे आहारक शरीर आपल्याजवळ नाही आहे. आणि वैक्रियक पण नाही आहे, कारण वैक्रियक शरीर फक्त देवांना आणि नारकी लोकांनाच असतं. तर अशा प्रकारे 5 शरीरांपैकी आपल्याला 3 शरीरे आहेत. देवतांना आणि नारकींना किती शरीर आहेत? त्यांना पण 3च आहेत. कोणती? एक वैक्रियक शरीर, एक तेजस शरीर आणि एक कर्मण शरीर. त्यांना हे औदारिक शरीर नाहीये आणि त्यांना आहारक शरीर सुद्धा नाहीये. मुनिराजांना किती शरीर आहेत? लक्षपूर्वक ऐका. मुनिराजांना किती शरीर आहेत? त्यांना 4 शरीर आहेत. 4. कशी काय? एक औदारिक शरीर आहे, ते आहे मूळ. तेजस आणि कर्मण शरीर पण आहे आणि आहारक शरीर जे आहे, आहारक शरीर, आहार वृद्धी होईल तेव्हा त्या वेळेपुरतं, तर त्यांना 4 शरीर आहेत. इतर वेळी त्यांना 3 शरीरे असतात. तर अशा प्रकारे आपण या शरीरांचा विचार केला. सिद्ध भगवंतांना किती शरीर आहेत? सिद्ध भगवंतांना शरीर नाही, ते अशरीरी आहेत. 5ही शरीरांपैकी त्यांना एकही शरीर नाही.
ओहो, हे शरीर म्हणजे बंदीशाला, बंदीगृह म्हटलेलं आहे, कारागृह म्हटलेलं आहे, आणि त्यामध्ये हा चैतन्य आत्मा बंदिस्त झालेला आहे. मग तो मुक्त करायचा असेल तर आपल्याला या पाचही शरीरांपासून भिन्न असणारा असा जो परमशुद्ध निश्चयनायाचा विषयभूत अशरीरी शुद्ध ज्ञायक परमात्मा, प्रभू परमात्मा, त्याचा विषय समजावून घेतला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे. म्हणजे आपोआपच बाह्यामध्ये असणाऱ्या या पाचही शरीरांचा सदा काळासाठी अभाव होऊन जाईल. ते सगळं कसं करायचं हे पुढच्या गाथांमध्ये अतिशय स्पष्टपणे आचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तर पहिलं उदाहरण होतं, जड पुद्गल कर्म जीवाला संसारात भटकवतात. आता याच्यामध्ये कोणता न येणार, तर याच्यामध्ये अनुपचरित असद्भूत व्यवहार नय हा 7वा न येणार. मी तुम्हाला एक सुचवू का, एक सुचवून ठेवतो. तुम्ही जे सारखं पान पलटून पाहता ना, त्याच्याऐवजी हे 8 नय हे एका कागदावर लिहून घ्या आणि तो कागद स्वतंत्र ठेवा आणि नेहमी आपल्या सोबत ठेवा. म्हणजे सारखं मागे जाऊन बघावं लागणार नाही आणि तो आयुष्यभर उपयोगी पडेल. कोणतं शास्त्र वाचत असता त्या शास्त्रात घालून ठेवायचं. केव्हापर्यंत, जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत. एकदा पाठ झालं की मग कागदाची आवश्यकता भासत नाही. तर अशा प्रकारे आपण एकदा ही सोय करून ठेवली, बाबा रे, ही सोय या भावापुरती नाही आहे, ही सोय आपली भवभवांपर्यंत आपल्याला उपयोगी पडणारी आहे. तर आता हे जड कर्म मला संसारात भटकवतात, यामध्ये जीवाचा संबंध जड कर्मांशी सांगितलेला आहे. आणि ते जड कर्म म्हणजे कार्बन शरीर आहेत, आणि कार्बन शरीर हे एक शरीर आहे. आणि म्हणून या विधानाचा नय क्रमांक 7 होतो, अनुपचरित असद्भूत व्यवहार नय. आता पाचही शरीरांचा जेव्हा जीवाशी संबंध सांगितला जाईल तेव्हा तेव्हा अनुपचरित असद्भूत व्यवहार नय 7व्या नंबरचाच नय होणार. किती सोपं झालं सांगा. आणि हे 5 शरीर सोडून दुसरा कोणता असेल विषय तर मग 7वा नय होणार नाही. ठीक आहे, किती छान आहे. मला 2 हात आहेत, कोणता नय. मला 2 डोळे आहेत, कोणता नय. शरीराचा संबंध आला ना, बस 7व्या नंबरचा नय. मुनिराज आहारक शरीराद्वारे तीर्थक्षेत्राची वंदना करतात, 7व्या क्रमांकाचा नय. सगळीकडे वैक्रिय शरीराने देव विविध आकार धारण करतात, 7व्या क्रमांकाचा नय. आता तुम्ही लावून घ्या, आता तुम्हाला सगळं लक्षात आलं. तर अशा प्रकारे जीवाचा आणि 5 शरीरांचा जेथे संबंध सांगितला जाईल तेथे तेथे हा अनुपचरित असद्भूत व्यवहार नय 7व्या क्रमांकाचा नय होतो. पुढे आता पुढचं उदाहरण, दर्शन ज्ञान चारित्र्य जीवाचे आहेत. हा कोणता नय येईल बरं? दर्शन ज्ञान चारित्र्य जीवाचे आहेत. खूप छान, सुनीताजींनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. 5व्या क्रमांकाचा नय म्हणून त्यांनी सांगितलं, जो की अनुपचरित सद्भूत व्यवहार नय आहे. अगदी बरोबर आहे आपलं, कारण जीव हे द्रव्य आहे आणि त्या जीव द्रव्यामध्ये दर्शन ज्ञान चारित्र्य असे अनंत गुण राहतात असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे हा 5व्या क्रमांकाचा अनुपचरित सद्भूत व्यवहार नय आहे. ठीक आहे. शिंपी कपडे शिवतो, बोला कोणता नय आहे? शिंपी कपडे शिवतो हा 8व्या क्रमांकाचा नय आहे. 8व्या क्रमांकाचा नय, कारण शिंपी हा जीव आहे आणि तो कपडे शिवतो, शरीरापेक्षा बाहेर आहेत, त्यामुळे हा 8व्या क्रमांकाचा उपचरित असद्भूत व्यवहार नय आहे. पहा आता, पुद्गल परमाणूमध्ये स्पर्श रस गंध वर्ण असतात. पुद्गल परमाणूमध्ये स्पर्श रस गंध वर्ण असतात. शांतीनाथजी काय उत्तर असेल याचं? पुद्गल परमाणूमध्ये स्पर्श रस गंध वर्ण असतात. हा सुद्धा तोच नाही आहे 5वा. का? कारण तिथे जीवामध्ये ज्ञान दर्शन चारित्र्य सांगितलं होतं. इथं पुद्गल परमाणू रूप द्रव्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण रूप गुणांचा भेद केलेला आहे. आणि म्हणून येथे गुणांचा भेद केला आणि द्रव्यातले गुण सांगितले, म्हणून हा सुद्धा 5व्या क्रमांकाचाच नय आहे. ठीक आहे, चला खूप सांगता येईल.
आत्म्यामध्ये राग द्वेष काम क्रोधादी विकार आहेत. आत्म्यामध्ये राग द्वेष काम क्रोधादी विकार आहेत. हा न येणार आहे 6 नंबरचा नय. 6 नंबरचा नय. तुम्ही म्हणाल 6 नंबरचा नय का? कारण तुम्ही पहा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की क्रोध मान माया लोभ हे सगळे विकार कषाय भाव आत्म्यामध्ये आहेत असा सांगणारा 6व्या नंबरचा नय आहे उपचरित सद्भूत व्यवहार नय. मग 4 नंबरचा नय का नाही? कारण 4 नंबरचा नय असेल तर असं म्हणावं लागेल रागी आत्मा, द्वेषी आत्मा, कामी आत्मा, क्रोधी आत्मा. आणि इथं तसं म्हटलेलं नाही. इथं म्हटलंय आत्म्यात काम आहे, आत्म्यात क्रोध आहे, आत्म्यात राग आहे, आत्म्यात द्वेष आहे. अशा प्रकारे काय आहे दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. चला पुढचे भरपूर सांगता येतील आपल्याला. मम स्वरूप है सिद्ध समान. बोला हा कोणता नय आहे? मम स्वरूप है सिद्ध समान. रवींद्रजी कोणता येणार नय? सांगता येते पहिला छान. पहिला नाही, अगदी बरोबर. परम शुद्ध निश्चय नाही. माझं स्वरूप हे सिद्धांत समान आहे. अगदी बरोबर. हे सुद्धा सर्वेश दोषी यांनी सुद्धा खूप छान उत्तर दिलेलं आहे. अगदी बरोबर. चला आता एक थोडासा ट्रिकी प्रश्न विचारतो. कुणालाही तो येत नाही शक्यतो, आपल्याला नक्की येणार. चला, भरत चक्रवर्तींना क्षायिक सम्यक दर्शन होते. भरत चक्रवर्तींना क्षायिक सम्यक दर्शन होते. क्षायिक सम्यक दर्शन म्हणजे पूर्ण सम्यक दर्शन, पूर्ण शुद्ध सम्यक दर्शन. कोणता येणार हा? भरत चक्रवर्तींना क्षायिक सम्यक दर्शन होते. हा अगदी बरोबर आहे. नितीजींनी उत्तर दिलेलं आहे. हा 5व्या क्रमांकाचा नय आहे. अगदी बरोबर, 5व्या क्रमांकाचा नय. अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. पहा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे काय? केवल ज्ञान, केवल दर्शन आहे की नाही, अनंत सुख. त्याचप्रमाणे क्षायिक सम्यक दर्शन सुद्धा पूर्ण शुद्ध पर्याय आहे. पूर्ण शुद्ध पर्याय, दर्शन गुणाची पूर्ण शुद्ध पर्याय आहे क्षायिक सम्यक दर्शन. आणि क्षायिक सम्यक दर्शन भरत चक्रवर्तींना होतं असं सांगणारा हा 5वा अनुपचरित सद्भूत व्यवहार नय आहे. चला आता पूर्ण करतो ही चर्चा. अजून भरपूर आहेत उदाहरणं, पण आपण इथे पूर्ण करूया. एकच शेवटचा, क्षायिक सम्यक दृष्टी भरत. हे कोणत्या नयाचं कथन आहे? क्षायिक सम्यक दृष्टी भरत चक्रवर्ती. हे दुसऱ्या नयाचं कथन आहे. दुसरा नय, दुसरा. कोणता? साक्षात शुद्ध निश्चय नय. का साक्षात शुद्ध निश्चय नाही? कारण क्षायिक सम्यक दर्शन हे केवळ ज्ञानाप्रमाणे पूर्ण शुद्ध पर्यायीला प्राप्त झालेलं आहे, पूर्ण विकसित झालेलं आहे. आणि त्याला त्याच्याशी भरत चक्रवर्तींच्या जीवाला एकरूप सांगताहेत, एकरूप. आणि म्हणून हे साक्षात शुद्ध निश्चय नाही. उदाहरण हे नाही जमलं तरी चिंता नका करू. नाही काय हे काही अशी अपवादात्मक उदाहरणे असतात की ती थोडी चुकू शकतात. डोंट वरी, त्याच्यामुळे काही बिघडत नाही. एखादं उत्तर चुकलं म्हणून मोक्ष मार्गात कुठेही बाधा येत नाही. आपला मोक्ष मार्ग असाच अखंडित राहू शकतो. कारण उत्तर आपल्या आत्म्यामध्ये आहे. आपल्याला आत्मतत्वाची प्राप्ती करायची आहे. ते आपलं मूळ प्रयोजन आहे. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे आपण येथे पाहिलं. वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे आपण चर्चा केली. आता आपण पुढच्या गाथेचा अभ्यास करूया. याच्यामध्ये जर कुणाला काही शंका वाटली तर आपण नंतर विचारू शकता. पहा, काही लोकांना थोडंसं हे विषयांतर झाल्यासारखं वाटत असेल, परंतु हे जर आपण शिकून ठेवलं तर आपल्याला सर्वच ग्रंथांचा अभ्यास हा व्यवस्थितरित्या करता येतो. या उद्देशाने आपण थोडासा यासाठी अधिक वेळ दिलेला आहे. पुढे आता आपण पुढच्या या अमूर्तिक स्वभावाचा विस्तार सांगणाऱ्या 7व्या गाथेचा अभ्यास केला. आता आपण 8व्या गाथेला येथे प्रारंभ करूया. गाथा क्रमांक 8, जीवाचा कर्तृत्व आणि अकर्तृत्व स्वभाव सांगणारी 8वी गाथा. गाथा पाठ म्हणतो आहे मी. पुग्गल कम्मादीणम पुग्गल
पुग्गल आणि पोग्गल दोन्ही शब्द येतात. पोग्गल कम्मादीणम कत्ता व्यवहार दो दुनिच्चय दो चेदन कम्माणादा शुद्धनया शुद्ध भावाणम. पोग्गल कम्मादीणम कत्ता व्यवहार दो दुनिच्चय दो कत्ता व्यवहार दो दुनिच्चय दो चेदन कम्माणादा शुद्धनया शुद्ध भावाणम शुद्धनया शुद्ध भावाणम. पुद्गल कर्मादींचा व्यवहाराने भाव कर्मांचा निश्चयाने शुद्ध भावांचा शुद्ध नयाने असे जीव करता त्रिनयाने. पुग्गल कर्मादींचा व्यवहाराने भाव कर्मांचा निश्चयाने शुद्ध भावांचा शुद्ध नयाने असे जीव करता त्रिनयाने. पहा इतका सुंदर अर्थ आहे. पोग्गल कम्मादीणम. पोग्गल कम्मादीणम खाली अर्थ दिलेला आहे. पुद्गल कर्मादींचा. कत्ता. कत्ता म्हणजे करता. व्यवहार दो व्यवहाराने. दु म्हणजे आणि. निश्चय दो निश्चयाने. चेदन कम्माणादा चेतन कर्मांचा. चेतन रूप म्हणजे चैतन्य रूप जीव रूप कर्मांचा. शुद्ध नयाने शुद्ध नयाने शुद्ध भावानम म्हणजे शुद्ध भावांचा असा शब्दार्थ झाला. आता आपण खाली पद्यानुवादाच्या आधारे अर्थ बघूया. पुद्गल कर्मादींचा व्यवहाराने खालची ओळ बघा. जीव करता असे. लक्षात आलं का? पुद्गल कर्मादींचा व्यवहाराने जीव करता असे म्हणजे जीव पुद्गल कर्मादींचा व्यवहाराने करता आहे. आता पुन्हा भाव कर्मांचा निश्चयाने जीव करता असे. खाली दिलेले जे जीव करता असे हे 3 शब्द सगळीकडे लावून घ्यायचे. भाव कर्मांचा निश्चयाने जीव करता असे म्हणजे जीव निश्चयनयाने आपल्या भाव कर्मांचा करता असतो. आता शुद्ध भावांचा शुद्ध नयाने जीव करता असे म्हणजे जीव आपल्या शुद्ध भावांचा शुद्ध नयाने करता असतो. अशा एकूण त्रिनयाने 3 नयांच्या द्वारे कथन केले आहे. कोणते 3 नय ओळखता येतात का बघा तुम्हाला? व्यवहाराने 1, निश्चयाने 2 आणि शुद्ध नयाने 3. एकूण 3 ठिकाणी 3 नय वापरलेले आहेत. तर व्यवहाराने पुद्गल कर्मादींचा जीव करता आहे. पहिली अपेक्षा पहिला नय. दुसरा निश्चय नय. निश्चय नयाने भाव कर्मांचा करता जीव आहे. आणि तिसरा नय शुद्ध नयाने शुद्ध भावांचा करता हा जीव आहे. अशा प्रकारे आपण केवळ सामान्य अर्थ केवळ अन्वयार्थ पाहिलेला आहे. आता अन्वयार्थ वाचूया. व्यवहार दो व्यवहाराने. आदा म्हणजे हा आत्मा. पोग्गल कम्मादीणम कत्ता पुद्गल परिणाम रूप कर्मादिकांचा करता आहे. दुनिश्चय दो चेदन कम्मानम आणि निश्चय नयाने चेतन कर्मांचा म्हणजे रागद्वेषादी भाव कर्मांचा विकारी कर्मांचा करता आहे. शुद्ध नया शुद्ध भावाणम आणि शुद्ध नयाने शुद्ध भावांचा करता आहे. अशा प्रकारे आपण हा अन्वयार्थ पाहिला. आता आपण याचा विस्तार बघूया. पहिल्यांदा सांगतात करता. जीव करता आहे असं इथं सांगतात. आता जीव करता आहे म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? करता कशाला म्हणतात? जो क्रिया करतो त्याला करता म्हणतात. काय म्हटलं? जो क्रिया करतो त्याला करता म्हणतात. आता तुम्ही ऐकण्याची क्रिया करीत आहात आणि म्हणून त्या ऐकण्याच्या क्रियेचे करता आपण आहात. मी बोलण्याची क्रिया करतो आहे आणि म्हणून बोलण्याच्या क्रियेचा मी करता आहे. तर अशा प्रकारे जी क्रिया घडत असते त्या क्रियेचा करता असं म्हणण्याचा काय आहे? प्रघात आहे. जो क्रिया करतो तो करता हे माहिती आहे सर्वांना आणि जी घडते ती क्रिया. आता तर
हा कर्ता स्वतंत्र असतो. लक्षात घ्या, कर्ता स्वतंत्र असतो म्हणजे कर्ता आपली क्रिया करण्यासाठी स्वतंत्र असतो. जर त्या कर्त्याच्या क्रियेमध्ये जर कोणी अडथळा करीत असेल तर मग तो कर्ता होत नाही, म्हणजे त्याचं कर्तेपण सिद्ध होत नाही. एखादी क्रिया जर कर्ता स्वतंत्र रीतीने करतो आहे तर त्याला कर्ता म्हणतात. आता याची खूप सूक्ष्म रीतीने व्याख्या होते, ती आता आपण करणार नाही कारण ती प्रासंगिक नाहीये. केवळ एवढं समजून घ्यायचं की जो क्रिया करतो तो कर्ता आणि कर्ता स्वतंत्र असतो. आता येथे या कर्तृत्वासंबंधी जीवाचं प्रकरण सुरू आहे. कारण जीव आणि अजीव द्रव्यांचं वर्णन करण्याची प्रतिज्ञा आचार्यांनी मंगलाचरणामध्ये केली होती. जीवम अजीवम दव्वम. त्यापैकी आपण जीवद्रव्याची चर्चा करीत आहोत आणि आता अजीव द्रव्यांचा विचार पुढे येणार आहे. तर मग या जीवद्रव्याचं कर्तृत्व कुठे असतं, हा जीवद्रव्य कर्ता रूपाने कुठे प्रवृत्त होतो, जीवाचं कर्तृत्व कुठपर्यंत आहे, कशा प्रकारे आहे, याचं वर्णन या गाथेमध्ये आचार्यदेव करतायत. तर पहिली अपेक्षा सांगतात व्यवहारमयाची अपेक्षा. हा जीवात्मा व्यवहाराने पुद्गल कर्मांचा कर्ता आहे. काय म्हटलं? पुद्गल कर्मांचा कर्ता आहे. मग पुद्गल कर्म बघा, खूप अर्थ निघणार आहे यामधून अर्थाच्या अनेक छटा बाहेर पडणार आहेत. पहिल्यांदा आपण पहिला अर्थ घेऊया. हा जीवात्मा पुद्गल कर्मांचा कर्ता आहे. मग पुद्गल कर्म तुम्हाला ठाऊक आहेत का? हो, 4 घाती कर्म आहेत आणि 4 आघाती कर्म आहेत. त्यांनाच पुद्गल कर्म असं म्हटलं जातं. त्यात थोडा सुधार करतो. त्या पुद्गल कर्मांना द्रव्य कर्म म्हणतात. म्हणजे ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय हे 4 घाती कर्म, आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय हे 4 आघाती कर्म. या 8 कर्मांना जो की जीव आपल्या विविध भावांमुळे अर्जित करतो, विविध भावांमुळे बांधून घेतो, या 8 प्रकारच्या कर्मांना द्रव्य कर्म असे म्हटले जाते. आणि या द्रव्य कर्मांचा हा कर्ता व्यवहाराने आहे. आता लक्षात आलं असेल कोणता नय? हा जीवात्मा 8 कर्मांचा, पुद्गल कर्मांचा कर्ता आहे. आज चर्चा तिथूनच सुरुवात केली होती आपण की 7वा नय, अगदी बरोबर, 7वा नय जो आहे तो सांगतो हा जीवात्मा व्यवहाराने या 8 कर्मांचा म्हणजेच अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाने हा जीवात्मा त्या कर्मांचा कर्ता आहे. जीव त्या कर्मांना बांधून घेतो. आता बघा, या गाथेला समजून घेणं फार सोपं झालं. आता मग पुद्गल कर्मांचा असं म्हटलं नाही गाथेमध्ये. आता दुसरा अर्थ, पुद्गल कर्मा दीनम. पुद्गल कर्म दी म्हणजे आदींचा, इत्यादींचा. मग इत्यादी म्हणजे आणखी कोण? तर पुद्गल कर्म हे पहिले आणि त्या पुद्गल कर्मांचं रूप म्हणून, पुद्गल कर्मांचा उदय म्हणून जे शरीर प्राप्त झालं त्या शरीराचा सुद्धा कर्ता आत्मा आहे. हा त्याचा इत्यादीचा दुसरा अर्थ. काय होतंय, थोडा वेळ ऐकल्यानंतर थोडी पठारावस्था येते, जरा चित्त इकडं तिकडं भटकू शकतं. जरा आपण काय करायला पाहिजे, स्थिर राहायला पाहिजे. चर्चा काय सुरू आहे, पुद्गल कर्मांचा कर्ता जीव आहे. पण इथं गाथेमध्ये पुद्गल कर्मांचाच म्हटलेलं नाही, पुद्गल कर्म इत्यादींचा. मग आता इत्यादीचा अर्थ काय? इत्यादीचा अर्थ हा आहे की पुद्गल कर्मांचा कर्ता म्हणजे 8 कर्मांचा कर्ता. इत्यादीमध्ये पहिला शरीराचा सुद्धा कर्ता आहे, कारण ते शरीर त्याला 8 कर्मांच्या उदयानेच प्राप्त झालेलं आहे. 8 कर्मांच्या उदयाचं फळ म्हणूनच त्याला हे नो कर्मरूप शरीर मिळालेलं आहे. आणि म्हणून हा जीव जसा त्या 8 कर्मांचा कर्ता आहे तसाच तो या शरीराचा सुद्धा व्यवहाराने कर्ता आहे. कोणता? जसा कार्बन शरीराचा कर्ता आहे तसाच औदारिक शरीराचा सुद्धा तो कर्ता आहे. कोणत्या नयाने? त्याच 7व्या अनुपचरित असद्भूत व्यवहाराने. आता इत्यादीचा अर्थ इथेच थांबला नाही. इत्यादीचा पुन्हा दुसरा अर्थ म्हणजे एकूण तिसरा अर्थ. पहिला पुद्गल कर्मांचा, दुसरा शरीराचा आणि तिसरा अर्थ एक स्थूल नय आहे की ज्याद्वारे हा आत्मा कर्मांना बांधणारा आहे, शरीराचा कर्ता आहे,
त्याचप्रमाणे शरीराच्या बाहेरील वस्तूंचा सुद्धा तो एका अपेक्षेने करता आहे. म्हणजे 8वा सगळ्यात स्थूल नय. आचार्यांनी हे सगळे तिन्ही गोष्टी पुग्गल कम्मादीनम या एका शब्दामध्ये घेतल्या. म्हणजे हा आत्मा व्यवहाराने शरीरापेक्षा बाहेरच्या वस्तूंचा पण करता आहे, शरीराचा पण करता आहे आणि 8 कर्मांना बांधणारा सुद्धा आहे. अशा प्रकारे, आणि हे तिन्ही व्यवहार नाहीच आहेत. कारण शरीराच्या बाहेरील वस्तूंचा करता म्हणजे उपचरित असद्भूत व्यवहार नाही 8व्या नंबरचा, आणि शरीराचा करता आणि कारमान शरीराचा करता हे दोन्ही 7व्या नंबरचे नाही. अशा प्रकारे येथे पहिली ओळ पूर्ण झाली की हा आत्मा व्यवहाराने पुद्गल कर्मादींचा, शरीराचा आणि शरीराबाहेरील पदार्थांचा सुद्धा व्यवहाराने करता आहे. आता पुढे निश्चयाने भाव कर्मांचा करता आहे. आता भावकर्म म्हणजे भावकर्म कशाला म्हणतात? ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनी यंत्र हे द्रव्य कर्म झाले. आत्म्यामध्ये उत्पन्न होणारे मोह, राग, द्वेष, काम, क्रोधाचे भाव यांनाच भाव कर्म म्हणतात. जीव जे भाव करतो, जीव जे परिणाम करतो, जीव जे कषाय आणि विकार करतो त्यांनाच भाव कर्म म्हणतात. पहा, आणि या भाव कर्मांचा हा जीवात्मा निश्चयाने करता आहे. असं जर म्हणत असतील संजयजी तर कोणता करता येणार, कोणता न येणार? निश्चयाने करता आहे. बोला पद्मनाभजी, सांगता येईल का किती नंबरचा नाही येणार? अगदी बरोबर, 4 नंबरचा नाही आहे. 4 नंबरचा अशुद्ध निश्चय नाही. कारण अशुद्ध निश्चयाने, कारण निश्चयामध्ये शोधायचा आहे, निश्चयाच्या 4 प्रकारांमध्ये शोधायचा आहे. आणि आत्मा मोहराग द्वेषांचा करता आहे. मोहराग द्वेषांचा आणि जीवाचा संबंध सांगणारा 4 निश्चय नयांपैकी कोणता नय आहे? आज भलतच जड झालंय. हा काय थोडासा हा 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 म्हणजे अंतिम आपला थोडासा जोर लावायचा भाग आहे. याच्यानंतर काही विशेष नाहीये. एवढं कळालं तर आपण सगळे नय समजून घेऊ शकतो. काय सांगितलं? निश्चय नयाच्या 4 प्रकारांमध्ये जीवाचा आणि अशुद्धतेचा कोठे संबंध येतो? काम, क्रोधादी विकारी भावांचा तो चौथ्यामध्ये येतो. चौथ्यामध्ये अशुद्ध निश्चय नयामध्ये. कारण पहिला परमशुद्ध निश्चय नाही आहे, तिथे तर काही प्रश्नच नाही, तो परमशुद्ध आत्मा आहे. दुसरा केवल ज्ञानी, केवल दर्शन, अनंत सुखी, पूर्ण शुद्ध आत्मा आहे. तिसरा नय आहे एक देश शुद्ध निश्चय नाही, त्याच्यामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, थोडं थोडं शुद्ध असलेल्या पर्यायी घ्यायच्या आहेत. आणि चौथा नय आहे ज्याच्यामध्ये मोह, राग, द्वेष असे अशुद्ध परिणाम, मलिन परिणाम आणि जीव यांचा संबंध सांगितलेला आहे. त्यामुळे येथे निश्चयाने जर जीव भाव कर्मांचा करता असेल, मोह, राग, द्वेष भावांचा करता असेल तर तो कोणता नाही येणार? अशुद्ध निश्चय नाही. पहा, हे मी कालच सांगायला पाहिजे होतं आपल्याला की आपण न एका कागदावरती घ्या, म्हणजे आपल्याला काय होईल ते पटकन सोपं होईल. ठीक आहे, आपण जरूर हा प्रयत्न करा. तर आता दुसरा गाथेचा दुसरा नय झाला की हा जीव निश्चयाने म्हणजे अशुद्ध निश्चयाने आपल्या भावरूप कर्मांचा म्हणजेच काम, क्रोधादी विकारी भावांचा करता आहे. आता पुढे बघा, तिसरा नाही. आता मी काही नाही सांगणार, आता सगळं तुम्ही सांगायचं मला. आता शुद्ध नयाने शुद्ध भावांचा करता आहे. आता शुद्ध भाव म्हणजे कोणता भाव? केवल ज्ञान, केवल दर्शन, अनंत सुख हे शुद्ध भाव आहेत. हे मी सांगतोय आपल्याला, हे शुद्ध भाव आहेत. तर मग हा आत्मा शुद्ध भावांचा करता आहे. केवल ज्ञान, केवल दर्शन, अनंत सुख यांचा करता आहे. हा नय किती नंबरचा येईल? नक्की सगळ्यांचं बरोबर आहे, 2 नंबरचा करता आहे हा. अगदी बरोबर. कोणता? परम शुद्ध निश्चय नाही. आणि त्यामुळे तिसरी अपेक्षा जी आहे की हा आत्मा शुद्ध नयाने शुद्ध भावांचा करता आहे. मग शुद्ध नय म्हणजे कोणता नाही? परम शुद्ध निश्चय नाही. परम शुद्ध, परम शुद्ध नाही, साक्षात शुद्ध. आणि माझं सांगताना चुकलेलं आहे, सुधारून घ्या.
साक्षात शुद्ध निश्चय नयाने हा आत्मा आपल्या शुद्ध भावांचा म्हणजे केवळ ज्ञान, केवळ दर्शन इत्यादी गुणांचा करता आहे, असं गाथेमध्ये आचार्यांना सांगायचं आहे. आता थोडस या कथनाला डायल्यूट केलं, थोडस या कथनाला आपण स्थूल केलं तर शुद्ध नयाने शुद्ध भावांचा करता आहे असं म्हटल्यानंतर आपण थोडस स्थूल करून एक देश शुद्ध निश्चय नयाने आंशिक शुद्ध भावांचा पण करता आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे ना. झालं, इथंपर्यंत आपली ही चर्चा पूर्ण होते आहे. लक्षात आलं. मूळ घ्यायचा साक्षात शुद्ध निश्चय नाहीच, परंतु आपण त्यामध्ये स्थूल रीतीने एक देश शुद्ध निश्चयाने सुद्धा घेऊ शकतो. चला, ही सगळी आपण टेक्निकल चर्चा केली. आता आपण थोडस भावार्थ अजून याचा शिल्लक आहे. हे आपण नुसतं कशाला काय म्हणायचं हे पाहिलेलं आहे. याला खडीसाखर म्हणतात असं म्हटल्यानं खडीसाखरेची चव नाही कळत. याला गुळ म्हणतात, नुसतं याला गुळ म्हटल्यानं चव नाही कळत. तसं आपण नुसतं या विधानाला कोणत्या नयामध्ये बसवायचं तेवढं पाहिलंय. अजून याचा जो हार्द आहे, अजून याचं जे मर्म आहे, याचा जो आस्वाद आहे तो आपण काहीही घेतलेला नाही. आपण केवळ टेक्निकल बाबी समजून घेतल्या की कोणत्या गोष्टीला कुठे काय म्हणायचं असतं. आता त्याचं जे मूळ रसग्रहण आहे ते उद्याच्या व्याख्यानामध्ये होईल. निश्चितच याच्याद्वारे अनेक रहस्य आपल्याला खुलणार आहेत, आपल्याला माहिती होणार आहेत. तर तोपर्यंत आपण या नयांचा बाकी व्यवस्थित अभ्यास करून ठेवावा आणि त्यांचे विषय नक्की करून घ्यावेत. या गाथेचा मूळ खुलासा, मूळ मर्म आपल्याला उद्याच्या व्याख्यानामध्ये प्राप्त होईल. तोपर्यंत सर्वांनी आपल्या या ज्ञानाभ्यासामध्ये मग्न राहावं या मंगल भावनेने ओम नमः. प्रश्नमंच करणार आहेत त्यांना मी इथे इन्व्हाइट करतो. सर्वांना रवींद्रजी आवाज ऐकू येतो माझा? हो, येतोय. छान. हो दादा. पहिला प्रश्न घेतो, सोपा प्रश्न. आज नयांना सोडून थोडीशी वेगळी चर्चा सुरुवातीला घेतली होती. प्रश्नाच्या उदाहरणाला त्यामध्ये शरीराचे 5 प्रकार सांगितले होते. माझा पहिला प्रश्न तोच आहे. शरीराच्या 5 प्रकारांची नावे सांगायची आहेत. प्रश्न विचारण्याच्या आधीच एक हात वर झाला. बघा रवींद्रजी, आपले श्रोते खूप सुज्ञ आहेत, खूप लक्ष देऊन ऐकतात. प्रोफेसर लक्ष्मण अरागे यांना प्रश्न विचारतो मी. त्यांनी कृपया आपला व्हिडिओ चालू करावा, कॅमेरा सुरू करावा. अरे राहुलजी आले का? मी लक्ष्मणजींना घेतोय स्क्रीनवर. हा, ते सुद्धा सांगू शकतात. राहुलजी सांगू शकतात. नवीन नाव मी सर्च करत असतो. हो हो. लक्ष्मणजी दिसतात का स्क्रीनवर? अच्छा, हा, सांगा ताई. सर सांगा, आपलं माईक चालू आहे. आवाज येतोय श्रोतेशी आपलं? खूप कमी नसल्याचं माईकच्या जवळ जाऊन बोलाल प्लीज ताई. हा, ठीक आहे, बरोबर उत्तर दिलं आहे. खूप बारीक आवाज होता, क्रम उलटा घेतला त्यांनी. अस्पष्ट नयाने बरोबर आहे. आहारक, तेजस आणि कारमान क्रम जरी चुकला असेल तरी पण तसा शरीरामध्ये कोणताही क्रम नाहीये म्हणा. उत्तर बरोबर दिलेलं आहे. 5 नावं त्यांनी सांगितलेले आहेत. अभिनंदन तुमचं. चला पुढचा प्रश्न घेऊया. आज आपण जी 8वी गाथा घेतली, कल कम्मादीनं दत्ता व्यवहार दो निश्चय दो चेतन कम्मानादा शुद्ध नया शुद्ध भावान, ही जी गाथा आहे
गाथेच्या अर्थामध्ये जो पहिला याच्यामधला भाग आहे, जीव उद्गल कर्मादींचा व्यवहाराने करता आहे. या उद्गल कर्मादी आदीमध्ये काय काय घेतला आणि या सोबतच आणखी दोन वस्तू घेतल्या आहेत. तर हे तीन काय काय आहेत ते सांगायचे आहे. म्हणजे आपले जे 8 नय पंडितजींनी सांगितले आहेत त्यापैकी नय क्रमांक 7 आणि 8 या दोन नयांची ती विषय वस्तू होते. तर ते काय काय पदार्थ आहेत ते सांगायचे. 3 पदार्थ व्यवहार नयाने 3 कशा कशाचा करता आहे. हा प्रश्न विचारतो मी सर्वेश जोशी. हा सर्वेश जय जय श्री व्यवहाराने आजीव उद्गल कर्म शरीर व शरीराबाहेर वस्तू याचा करता. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. कर्म म्हणजे कर्म शरीराच्या बाहेरच्या इतर वस्तू, घर परिवार इत्यादी सर्व वस्तू, या सर्वांचा जीव व्यवहार नयाने करता आहे. खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. आजचा तिसरा प्रश्न घेऊया आपण. तिसरा आणि शेवटचा. या गाथेच्या अर्थामध्ये जो दुसरा भाग घेतला होता, जीव निश्चय नयाने भाव कर्मांचा करता आहे. तर हे भाव कर्म म्हणजे काय? भाव कर्म म्हणजे काय? निश्चय नयाने जीव भाव कर्मांचा करता आहे. तर हे भाव कर्म कोणते? 2 सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारू संगीताजी महाजन यांना प्रश्न विचारू. जय श्री मोह राग द्वेषाचे जे विकारी भाव आहेत मध्ये जीवाचे अशुद्ध परिणाम आहेत. जीव निश्चय नयाने म्हणजे नय क्रमांक 4 या नयाच्या विषय वस्तूचा तो येतो. अशुद्ध निश्चय नयाने जीव या मलिन परिणामांचा अशुद्ध परिणामांचा करता आहे. अशा प्रकारे आजचा आपला प्रश्न म्हणजे संपन्न. रवींद्रजी. धन्यवाद श्रोतेजी. खूप सुंदर प्रश्न काढतात आणि त्यानिमित्ताने आपला पुन्हा स्वाध्याय होतो. आणि आता जिनवाली स्तुती करूया आणि आजच्या कार्यक्रमाला इथेच आपण विराम देऊया. सर्वजण हात जोडतील. जिनवाणी जावानी के ज्ञान थे सूझे लोकालोक सोवाणी मस्तक नमो सदा रे तुमडो. नववे संक्रमण. जिन धर्म की जय, जिन धर्म की जय.